वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो आपण जाणार आहे एक एक खास जागेवर. हा बघा आपला घोडा. तर घोडा पुसून घ्यायला लागेल आता. रोज पुसून घ्यावं लागतंय. एक जाग्यावर तर बघू शकता हा मित्र गाडी चालित आहे माझा. तर हे बघू शकता साईडचं. तर आपण एक जागेवर जाणार आहे. हे भारत गॅस. तर तिथून तुम्हाला सिलेंडर नाही तर नेऊ शकता. तर हे व्ह्यू बघू शकता. तर हे आहे गुलमोहर हॉटेल. तर आणि उघडली नाही, उघडल्या डबल येऊ आपण बघायला. तर इकडं बांधकाम चालू आहे. तर हे बांधकाम नवीन रेस्ट हाऊसचं चालू आहे. बघू शकता तुम्ही. इथं वाळू आलेले आहे. आता सकाळी इथं आम्हाला बोलिलं होतं. तर हे बघा बांधकाम चालू आहे. या मित्राकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आमच्या पाणी मारायचं. तर ही गाडी, हे त्याचं घर इकडं आणि रेस्ट हाऊस नवीन काम आहे. हे यांच्याच हातात आहे सगळं सांभाळ. तर मित्रांनो आपण बघू शकता हे बांधकाम. तर हे बांधकाम चालू आहे. तर आपण वरून बी बघून मधून बी बघू. वरी गेल्यावर कसं वाटतंय. तर हे बघा हे वाचून घ्या, तुम्हाला येत असतो वाच. हा एंट्री गेट आहे, म्हणजे इथं एंट्री होणार आहे. मग दरवाजा मोठा येईन इथं. तर बघू शकता हे बघा कशी इमारत आहे मोठी. तर आपण वरी जाऊ शकतो. हे आपण वरी आता पायऱ्या 100 माणसं गेले तरी पायऱ्या जातात वरी. हा स्टॉक बघा इटाचा, सिमेंटाचे इटा आणलेले आहेत. हे खोरे हे सगळं बघू शकता. तर इकडून बघू शकता हे जुनं रेस्ट हाऊस इकडे हाई आहे. मला तिकडे गेल्या बी दाखी तुम्ही. तर हे बघा ही गुलमोहर हॉटेल आहे. ही इकडून दिसती. तर सगळं दिसतं इकडून. तर बघू शकता. तर इथं पाणी साचलेलं आहे. हे बघा. तर इकडून ते लाईट हाऊस आहे पलीकडं. हे बघा हे रस्ता आपला. हे बघा हा आपला मित्र बघा कसा ॲडव्हेंचर ऐकायला लागला. तो म्हणतो उडी खायची मला त्या पाण्यात आता. आणि किती कसं दिसतं कसं नाही. आता तिसरा मजला आहे. हा तिसऱ्या मजल्या आलो. तर इथून तर लईच भारी दिसायला लागले. ती तिकडे जिनिंग आहे आणि इकडे हे. तर बघू शकता ही आपली इथं टाकी बांधा लागली बघा इथं, पाण्याची टाकी. तर हे बघा. तर इथं आणि थोडं उंच होईन तिथं पायऱ्या करते. तवा बी दाखवू तुम्हाला. काही ना आपल्या मित्राचाच आहे. तर बघू शकता केवढं मोठं आहे बघा बरं हे. हे बघा किती खाली. आता मला भिव वाटायला लागलं खाली बघायला. भेटू रेस्ट हाऊस, जुन्या रेस्ट हाऊसमध्ये. चला जाणार जुन्या रेस्ट हाऊसकडे. तर तुम्हाला ते दाखवू. चावी असली तर मधून बी दाखवू. हे बघा त्याचा परिसर एरिया त्याचा रेस्ट हाऊसचा. त्याच्या वरी जाऊन भी दाखवू आणि मध्ये जाऊन भी दाखवू. दोस्ती घर में आए हैं तो बिल्ली का बच्चा कहाँ गया. आप भी था नहीं कहाँ गया हो ये बिल्ली का बच्चा. तो आर्डर है. तो मेरा दोस्त है. तो देख सकते हो ये मेरा दोस्त. पल बांधला आम्ही. आणि हे इकडं ते पिल्लू आणि हे इकडे त्याचं दूध आहे. त्याची बघा ही फोर व्हीलर. हिचं नाव इटी काय वाटतं मला काय माहीत नाही. तर हे बघा कसं केलं आहे. तर मा मित्राला पैशावाला आहे असं नाही गरीब आहे म्हणून. हे बघा तिची गाडी, ही बी त्यांचीच गाडी. तर आता नेक्स्ट टाईम येऊ. आता जरा मित्राला त्याच्या पप्पाचा फोन आला अर्जंट. तर येऊ जाऊ मग. हे आपलं राजकीय डेट्स आणि आपलं दसरा मैदान. तर हे आहे आपले आमदार साहेबाचे गाळे. आपण जाऊन आलेलो आहोत तिकडून. तर आपण नंतर बी जाऊ एका ठिकाणी. तर आलेलो आहे मी घरी. तर मग मी उपवास धरलेला आहे. तर फराळ करीत आहे. हे बघून घ्या. तर टायरची स्टेपनी असं काहीतरी झालं. तर ही गाडी बघून घ्या. आणि हे गॅरेज. हा मा मित्र याची गाडी ही. तर आम्ही आलतो तिकडं बघू शकता. हे गॅरेज. आम्ही जाणार आहे बसस्टँड, म्हणजे बसस्टँडला पाठवायचं आहे पार्सल. तर आम्ही बसस्टँडला जाणार आहे. तर बघून घ्या त्याला व्ह्यू. बसस्टँडला गेल्यावर डबल दाखवू तुम्हाला. आहे मी बसस्टँडमध्ये आहे आपल्याला. तर रस्त्याचा व्ह्यू बघून घ्या. गाडी चालत आहे शकता. आम्ही बसस्टँडमध्ये घुसत आहे. तर हे बघा हे बॅनर लावले कोणाचं काय माहिती. तर हे बघा बसस्टँड व्ह्यू बघून घेऊ शकता. तर आम्ही इथं ते. तर चला दाखवत्यांमध्ये आलेलो आहे आम्ही. तर हे बघू शकता. ही जालन्याची गाडी आम्हाला इकडेच पार्सल द्यायची कुठंतरी.
बघू शकता जाणार आहोत घरी. गाडी इथं लावलेली आहे. तर ही आमची गाडी आणि आमचा मित्र. तर आम्ही जाणार आहोत घरी. आता घरी जाताना दाखवतो तुम्हाला. दवाखान्यात तर माझ्या मित्राला गोळ्या घ्यायच्या होत्या, काहीतरी काम होतं. तर हे मेडिकलमध्ये आलेलो आहोत, आम्ही चाललो आहोत. तर हे मेडिकल मला माहीत नाही कुठली जागा आहे, गेल्यावर दाखवू तुम्हाला. तर माझ्या मित्राने आणलेलं आहे सिव्हिल म्हणजे सरकार दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये. तर आता काय करतो काम, तर इकडं मध्ये आणलेलं आहे त्यांनी. तर तिकडं डायरेक्ट ते ऑफिसमध्ये मागं न्यायचं काय आहे तर ते मला माहीत नाही. 2 गाड्या इथं 2 गाड्या आहेत बघू शकता. हे माझा मित्र. तर इकडे ते सिलेंडर ऑक्सिजनचे. तर हे बघा. तर आता मी बोलत नाही तर शांत लागते. तर आता फक्त बघू शकता तुम्ही. हे आमचा फुगीर मित्र. आता आम्ही वापस चाललो. तिथंचला व्हिडिओ काढला नाही कारण की सगळे दुःखात होते आणि मी व्हिडिओ काढल्या कसं व्हायचं. तर बघू शकता चाललो आहेत आम्ही घरी. आता झालं ते सारखं दवाखान्यातलं काम. भाजी घ्यायला जायचं. आम्ही आलेलो आहे जेवरायच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्वादिष्टमध्ये. तर इथं भाजी नाही राहतो. माझा मित्र म्हणला चांगली माशी बघून घ्या. इथं टी व्ही बघायला डायरेक्ट टी व्ही, हे कोल्ड्रिंक्स आणि हे माझा मित्र. तर म्हणलो काहीतरी घ्यावं मग. तर आम्ही घेतलेलं आहे हे आणि माझा मित्र इकडं. तर आम्ही सगळं बसलेलो आहे तिथं. तर आता घ्यायच्या टायमाला फोन लावतो. तर चाललो आहोत आता घरी. आम्ही आलो आहे त्या शॉपला मास घ्यायच्या. तर माझ्या मित्राने घेतलं आहे मास. आता ते लावून बघतो बघा मग चांगला दिसतो सांगा आम्हाला. तर तुम्हाला काही घ्यायचं असलं त्या शॉपला येत जा, तिथं सगळं भेटतंय. आम्ही मास घेऊ मास घेतलेला. इकडं बघ चिचुले इधर आलेला आहे सरकार दवाखान्यात. तर माझ्या मित्राची घरची दवाखान्यामध्ये जरा दुखत आहे, त्यांचं ॲडमिट आहे. दवाखान्याच्या घरी निघलेला आहोत. तर आम्ही चाललो आहे आता मित्राच्या घरी. तर ती भाजी आणलेली द्यायची आहे. तर आलेलो आहे आता बघू शकता तुम्ही एरिया बघा. तर इथं मंदिर आहे महादेवाचं छोटंसं जुनं मंदिर. तर हे बघा बघू शकता तुम्ही. तर हे रूहाऊस आहे तर बघू शकता. तर घरापाशी गेल्या तुम्हाला दाखवू शकतो. तर हे फुलं बी बघून घ्या. घरी तर घरात गेल्या मी दाखवू शकत नाही, तर बाहेरून दाखवू शकतो तुम्हाला कारण की मी लाज होतं जरा थोडे. तर बघून घ्या हे घर. हे त्याचा रिक्षा घर राणी. आणि हे माझा मित्र बसलेला आहे. माझ्या मित्राचं घर आहे. रिक्षा त्याचा कॅमेरा लावले तिथं बघू शकता. हे कसं आहे म्हणजे आणि इकडे प्लॉटिंग पडलेलीचे जास्त घर नाही झालेले. तर हे बघा इकडे गाय बसलेली बघा ते शेजाऱ्याची. तर बघू शकता रस्ता पिस्ता क्लीन आहे सगळा त्यांना. ते क्या व्ह्यूजवर. तर हे बघू शकता रोडचं काम चालू आहे. तर असा रस्ता केला अलीकडचा तो बी तसाच होणार आहे. तर हे बघा तर हे धूळ उडीत आहे. तर आम्हाला फास्ट झालं गणितून जरा. तर हे तसलं ते रोलर म्हणते त्याला. आणि बघा इथून सगळं मेन म्हणजे इथून पुणे घेऊन आम्हाला लाईट येते. तर हे सगळं स्टोर होती डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतं आहे. शकता मित्रांनो या पाणी रस्त्यावर ते सिमेंटाचा म्हणून जरा भिजते. तर हे टँकर ते मामा बसलेले त्याच्यावर. तर हे आमची जुनी शाळा. तर मी इथं शिकलेले 1ली ते 5वीपर्यंत इथं शिकलेलं आहे. तर चांगलं शिक्षण आहे तिथं. तर बघू शकतो. तर हे आमचं जुनी आठवण म्हणजे इकडं आम्ही पहिलं होतं. तर हे इथं भंगारवाला आहे बघा. तो ओळखीचा नाही पण. तर सकाळी याच्या पप्पाचा फोन आलता म्हणून आपण गेलतो. तर आता तर बघायचंच आहे आपल्याला. आता बघूनच जायचं आपल्याला रेस्ट हाऊस जुनं मधून आलेलो आहेत आम्ही. रेस्ट हाऊसमध्ये एंट्री घेतलेली आहे. तर बघू शकता हे बांधकाम तर ते काहीतरी आहे ऑफिस. तर बघ तर माझ्या मित्राने गेट खोललेला आहे दरवाजा. तर सध्या आचारसंहिता चालू आहे म्हणून उघडं नाही द्यायचं. तर हे बघू शकता हे रूम 2 नंबरची म्हणते तिला आणि हिला 1 नंबरची म्हणते. तर आपण खोलून टाकू.
तरी त्या सध्या काम चालू आहे इथं. तर काम झालं बी दाखवू तुम्हाला आम्ही. तर चला बाहेर. पडली सगळी पडलेली आहे. तर बघू शकता. तरी 2 नंबरची रूम आहे. तर ही आहे वा चांगली फोडलेली नाही. इकडे सोपे पिपे घेतलेले जरा जागा. तर हे बघा हे चांगली आहे का नाही. AC PC चढ इथं तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर ही लावून घेऊ आपण आणि आता जाऊ शकतो. तर इथं काम चालू आहे आता असं इथं. तर हे बघा तर ना आपण रेस्ट हाऊसच्या बाहेर आलेलो आहोत. तर बघू शकता हे रेस्ट हाऊस शासकीय. तर मित्रांनो आपण याच्या वरी जाऊन बघू कसं दिसतंय. तर आपण जाऊ शकतो. तर हे बघा व्ह्यू आपण वरी आलेलो आहे तर रेस्ट हाऊसच्या. तर बघू शकता हे इथून आलेलो आहे तर आपण या पायऱ्याहून. तर हे बघा व्ह्यू. तर ही पायरी इथून जाऊ शकतो मी. तर बघा हे व्ह्यू. तर कसं दिसतंय. हे कवठा झाड आहे बघा इथं. हे बघा हे कवठं बघू शकता. हे AC हे दाराम हे असे फुलेलं आहेत इथं. तर बघू शकता हे व्ह्यू. झाडं झुडपं बघू शकता. आल्या खाली तर वरचा व्ह्यू दाखिला. तर हे माझा मित्र. तर आम्ही चाललो आहोत आता गाडी बसून नीट घरी. आता लय झालं फिरायचं. आता चाललोय घरी. आम्ही चाललो आज घरी. आता तुम्हाला सगळं दाखिलंय. गुलमोहर एखाद्या दिवशी दाखवू आम्ही. तान्ना का घेऊ लावलं म्हणून आम्ही पावडर द्यायला लागेल. आलेलो आहे मी घरी की घेऊन. तर टाकी हे माझ्या भावाकडे म्हणजे इथं HP गॅसमध्ये आहे तो. तर या गाडीत टाकायची आपल्याला टाकी. तर मी चाबी घेऊन आलो माझ्या काकाला. ती काका टपरीमध्ये. मित्रांनो ही टाकी मध्ये टाकलेली आहे मी. तर आता दरवाजा लावून घेत आहे. तर बघा ही गाडी फिरी बघून घ्या. तर तुम्हाला टाकी 24 तास कवा बी भेटेल. संध्याकाळी कवा बी 24 तासात कवा पण बाहेर. भाऊ म्हणला जरा फिरून येऊ बाहेर. तर आलेलो आहेत नाक्यावर. आता जाऊ पुढं सांगू तुम्हाला. बघू शकता आम्ही आलेलो आहे तिथं. तर इथून मध्ये जाणार आहोत आता. तर गेवराई चांगली अशी फिरूनच घ्यायची म्हणला मा मित्र म्हणजे माझा मोठा भाऊ. तर आता चेहरा बघू शकता. तर बघू शकता हे दुकानी गेवराईतले. हे मार्केट आहे जरा म्हणजे आई बरंच परत. तर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बुद्ध आहे. तर इथं आज लग्न होतं वाटतं काहीतरी कार्यक्रम होता. तर बघू शकता तरी चौकात. तर इथं बघू शकता. तर काय भाऊ म्हणला काहीतरी खाऊ आता. तर म्हणलं चला आपला रगडा महाराजकडे आलो होतो आपण. तर आम्ही आलेलो महाराजकडे. तर आमचे महाराज ओळखीचे खात असतो आता. तर तुम्हाला प्लेट आल्या बी दाखवतो आम्ही. बघून घ्यायची जागा. महाराजने आत्ता गाळा घेतला नवीन म्हणजे किराणी. हे बघू शकता महाराज बनत आहेत बेर. मित्रांनो बघू शकता महाराजने दिलेलं आहे. आम्ही सांगितलं होतं हे घेऊन दिलेलं आहे. बघू शकता महाराज. आता झालं आपलं खाणं पिणं. तर आपण चाललो आहोत. तरी बघू शकता शास्त्री चौक ही जरा मंडी भरलेली थोडी म्हणजे बहुतेक इकडं आहे जरा. आता जरा पुढच्या स्टॉपवर. तर बघू शकता हा व्ह्यू. मावळा लागलाय आणि हा इथं कॉम्प्लेक्स आहे मोठा. तर बघू शकता. माझ्या काकाच्या टपरीमध्ये. तर बघू शकता. तर अशी आहे. तर हा माझा भाऊ. ते काका बसलेले. तर बघू शकता इकडे रस्ता. माझ्या भावाच्या म्हणजे कामाची तर दुकानीवर. तर त्यांना टाकी द्यायला लागली. टाकी देत होतो. तर हे
बघा त्यांनी 900 रुपये दिले. तर आता मी ठेवत आहे तर मी आता चाललो आहे माझ्या काकाच्या पान सेंटरमध्ये म्हणजे टपरीमध्ये. तर यशराज गीतांजली धाबा. तर हा माझा भाऊ. तर मी आलेला आहे इथे. तर बघू शकता घरी. तर हे बघा आमचे काका आले आम्ही चाललो आहोत घरी. तर बघू शकता यो अंधार कसा आहे. अंधार तरी बॅटरीचा बल्ब लावलाय मी पण अंधाराचे हे तर मा भाऊ बघा कसा नाचा लागलाय. शकता तुम्ही आम्ही जरा जवळ गेल्या शकता अशा प्रकारे मी घरी आलेलो आहे. तर हे बघा गाडी म्हणजे मा भाऊ. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग संपत आहे. तर भेटू उद्या.